हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि दिवाळी म्हटलं, दिवाळी तोंडावर आली की अगदी 5 ते 7 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्तही दिवस आपली छान दिवाळीची तयारी सुरू होते. आता दिवाळीची तयारी म्हणजे करायचं काय, घराची साफसफाई करायची, ते महत्वाचं काम. त्याच्यानंतर अजून महत्वाचं काम म्हणजे दिवाळीचा फराळ बनवायचा. आता हा दिवाळीचा फराळ बनवायचा पण सध्या वेळ कुठे आहे? मग आता फराळ आपल्याकडे आपल्या चवीचा, आपल्याला हवा तसा आवडणारा आणि अगदी माफत दरात मध्ये तो जर आपल्याला फराळ पाहायचे असेल तर मग काय करायचं? तर अर्थात त्याचं सोल्युशन म्हणजे सियाज रेसिपी म्हणून तुमच्या भेटीला कदाचित तुम्ही ते फूड टेस्ट केलंही असेल. तर सियाज रेसिपीच्या माध्यमातून आपल्याला हवा असणारा सगळा दिवाळी फराळ जो आहे तो त्याचा आस्वाद या दिवाळीमध्ये घेता येणार आहे. आणि आज त्याच्याच निमित्तानं आपण सिया सुमित चव्हाण ताईला आज आपण इथे रेडिओवरती आमंत्रित केलेलं आहे. सिया ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. थँक्यू. तर फराळ म्हटला की तो आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांचं असतं त्याच्यात जरा मिठच जास्त आहे, तो खुसखुशीतच नाहीये, ती चकली व्यवस्थित नाहीये, ती करंजी बरोबर नाही वाटत आहे. तर अशा सगळ्या ज्या काही तुमच्या शंका कुशंका असतील तर त्या सगळ्या खोडून टाकणार आहेत सियाज रेसिपीच्या माध्यमातून. कारण सियाज रेसिपीच्या माध्यमातून सिया चव्हाण अर्थात सिया ताईने एक इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः जॉब करत असून सुद्धा तिने एक पाऊल उचललं आणि त्याच्या माध्यमातून तिने खूप छान असा दिवाळीचा फराळ जो आहे तो तिच्या सासूबाईंच्या मदतीने अर्थात सरिता चव्हाण यांच्या मदतीने बनवायला सुरुवात केली. हा फराळ बनवायला सुरुवात केल्यानंतर मग नेहमी प्रवास करत असताना तिने तो जो फराळ आहे तो तिथेच तिथल्या मैत्रिणींना विकण्यास सुरुवात केली आणि आज ह्याचं खूप मोठं साम्राज्य झालेलं आहे. तर सियाताई, सुरुवात करते आजच्या गप्पांना. सगळ्यात पहिल्यांदा तर दिवाळी जवळ आलेली आहे, तुझी काय तयारी चालू आहे दिवाळीची? माझी आता सध्या खूप लगबग चालू आहे, ऑर्डर्स पण खूप साऱ्या आल्या आहेत, त्याच्यामुळे आमच्या दोघींची पण खूप घाई चालू आहे. बरं, आता हे तर झालं तुझ्या ऑर्डर्स बद्दल. पण ह्या सगळ्या ऑर्डरमुळे तुझ्या तयारीचं काय, म्हणजे घरातली तयारी असेल, घरातली फॅमिली असतील, त्यांचे कपड्यापासून स्वच्छतेपासून सगळी तयारी, मग ते कसं चाललंय सध्या? साहजिकच साफसफाई तर कधीच झालेली आहे. आता सध्या तर काय, आता दिवाळीवर जास्त फोकस आहे. जेवढे जास्तीत जास्त ऑर्डर येतील आणि आम्ही दोघी कंबर खोचून मस्त तयारीला लागलेलो आहे. क्या बात आहे. म्हणजे इकडे लोक म्हणतात सासू सुना एकमेकींशी नीट बोलत नाहीत, भांडत नाहीत, इकडे बघा चव्हाणांच्या सासवा सुना पदर खोचून तयारीला लागले. बरं, चल याच गप्पांना सुरुवात करायची. कसं सुचलं की आपण हे असं काहीतरी सुरू करूया? ऍक्च्युली हा भाग नव्हताच. खरं तर मला माझं फक्त फूडचं चॅनल एक ओपन करायचं होतं. मग मी ते ओपन केलं आणि सहजच आम्ही बसलो होतो दोघी जणी, मी आणि माझ्या सासूबाई. मग खाऱ्या शंकरपाळ्या एक पदार्थ आहे माझ्या दिवाळीच्या फराळामध्ये, तर त्यांनी तो बनवला होता. आम्हाला थोडंसं स्नॅक्स आयटम म्हणून खाण्यासाठी बनवला होता. तर सहजच मला त्या बोलल्या की म्हणून तू ते घेऊन जाशील का? तर ऑफिसमध्ये कोणी घेतलं तर बघ, म्हटलं घेतील का? तर म्हटलं हो घेतील, म्हणून बघते मी एकदा घेऊन जाऊ. तर मग मी घेऊन गेली. 10 पेपरमध्ये, अशा साध्या नॉर्मल पेपरमध्ये ते रॅप करून एक छोटे छोटे पाऊच घेऊन गेली होती. तर मग तिथे मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी ते घेतलं. तर मग ते घेतल्यानंतर मग तिथले लोक मला म्हणायला लागले की एवढंच, म्हणजे दुसरं काही आहे का? चिवडा आहे का, लाडू आहे का? तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच नाही, मी फक्त खारी शंकरपाळी बस तेवढंच फक्त मी घेऊन गेलेली. तर मग घरी आली मी आणि मग आईंना म्हटले की उद्या लाडू मागितलेत, एकाने चकली मागितली, चिवडा मागितलाय. असं करत करत आज माझ्याकडे 13 ते 14 पदार्थ झाले आहेत. क्या बात आहे. आणि हे माझं करायचं उद्देश नव्हतं, मला फक्त फूडचा एक ब्लॉग चॅनल ओपन करायचं होतं. हे दिवाळी फराळ म्हणून हे माझा काहीच उद्देश नव्हता. म्हणजे मला करायचं होतं वेगळं, पण झालं हे. क्या बात आहे यार सियाताई. बट म्हणजे आता यामध्ये क्रेडिट्स कोणाला जाणार आहेत? सियाताईला जाणार आहेत की सरिता म्हणजे सासूबाईंना जाणार? नाही, यामध्ये मेन क्रेडिट माझ्या सासूबाईंनाच जाणार, कारण की हे जे काही सगळं आहे हे त्या करतायत. मी फक्त एक विकण्यासाठी मार्केटिंग म्हणूया. येस, मार्केटिंग म्हणून, बरोबर. पण जे काही माझ्या पदार्थांना चव आहे ती फक्त आणि माझ्या सासूबाईंमुळे. क्या बात आहे यार. बाय द वे, खारी शंकरपाळी हा जो पदार्थ आहे हा मोस्टली आपल्या मुंबईमध्ये सहसा तो युजली पटकन कुठे पाहायला मिळत नाही. तर हा गाव साईडला असणारा हा एक पदार्थ आहे. तर म्हणजे त्यांची जी, आणि मी खरंच जेन्युइनली सांगते, खोटं नाही बोलत आहे, मी प्रचंड प्रेमात आहे त्या पदार्थाच्या. आणि इतर चकली म्हणजे बरेच सगळेच पदार्थ चांगले, पण खारी शंकरपाळी म्हणजे क्या बात आहे.
थँक्यू. सो सासूबाईंचं तो काय म्हणजे ते कुठून त्यांच्यामध्ये ते स्किल आणि हे त्यांच्यामध्ये? ऍक्च्युली त्यांना आधीपासूनच ह्या सगळ्या कामाची सवय आहे. म्हणजे आधी पण त्या आमचा याचा चपलेचं दुकान होतं, मग तिथे त्या काम करत होत्या. त्यांना भरपूर कामाची सवय आहे, त्या बसून नाही राहणार. पाहुणे वगैरे जरी कोणी आले तर त्यांना खायला घालण्यासाठी त्या प्रचंड उत्साही असतात. त्याच्यामुळे हे पण मी करते, हे पण ते सगळे पदार्थ बनवतात ते अति उत्साहीने करतात. आता पण ऑर्डर वगैरे इतक्या आलेल्या आहेत, पण त्या इतक्या म्हणजे बोलतात ना की फ्रेश माइंडने एकदम व्यवस्थित न थकता सगळ्या काही गोष्टी हँडल करतायत. ते पण मी घरी नसते, सगळं काही त्याच करतायत. सो क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही की अन्नपूर्णेचा आशीर्वाद असणं ह्याला असं म्हणतात, असं आपण त्याला म्हणूयात. आणि खरंच मी राईट नाव काकू तुम्हाला मिस करतेय. खरंच त्या हव्या होत्या इकडे, कारण मला खूप आवडलं असतं. पण काय सध्या दिवाळी आली आहे त्यामुळे त्या बिचाऱ्या आपल्या कामामध्ये आहेत आणि ऍज ऑलवेज मार्केटिंग डिपार्टमेंट ताईकडे असल्यामुळे ताई आपल्यासोबत आहे. बरं ताई, चल हे झालं की त्या पदार्थ बनवतायत, पण एखादा पदार्थ आपण बनवतो पण तो मार्केटमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात विकला जावा ही पण एक मोठी म्हणजे एक मोठी म्हणतात ती कसरत असते. बरोबर. तर तू तुझ्या ऑफिस पासून सुरुवात केलीस, ऑफिसमध्ये विकलास, मग हळूहळू तुझा जो आता बिझनेस वाढत चाललाय तो कसा कसा वाढत चाललाय? ऍक्च्युली मी ट्रेनने प्रवास करते, उलवे टू CST. मी मंत्रालयामध्ये वर्किंग आहे. तर मग मी सकाळची 7:50ची लोकल पकडते आणि माझ्या फ्रेंड सर्कल आहे आधी, तिथून मी सुरुवात केली. तर मग एकीला दिला, दुसरीला दिला, असं बघून बघून मग आता सध्या मी लोकलमध्ये सुद्धा हे पदार्थ विकते. इवन माझी उलवे टू CST अशी 116ची जी बस आहे NMTची, तिथे पण बसमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा लेडीज आहेत ज्या माझ्याकडून खाऊ घेतात. क्या बात आहे यार ताई. म्हणजे मला सांगायला अतिशय आवडेल की मी सुद्धा ट्रेडमध्येच ट्रॅव्हल करत असताना ताईला भेटलेले आहे आणि आय जस्ट रिमेंबर की ती ज्या पद्धतीने ती जशी एंटर करते, एकतर लोक सगळ्यात पहिल्यांदा सीट पकडतात आणि नंतर सियाला शोधतात. बरोबर. आणि आज काय आणलंयस, आज हा पदार्थ आहे का, आज ते आहे का, असं म्हणून तिची जी बॅग आहे ती हार्डली पुढच्या 2 स्टेशनमध्ये रिकामी होऊन जाते. सो ताई, मग हळूहळू जो काही आता विस्तार वाढत चाललेला आहे, तू ज्या वर्षी सुरू, कधी एकदाच कोणत्या वर्षी सुरू केलंस? मी आता 2 वर्ष झाली मला. 2 वर्ष झाली. मग ज्या वर्षी तू पहिल्या वर्षी दिवाळीचे पदार्थांचा सेल केलास त्यावेळेला प्रतिसाद कसा होता आणि आता त्याच्यामध्ये कशी वाढ झाली किंवा त्यावेळेस पण पहिल्या दिवाळीला पण मला म्हणजे ते पहिलं वर्ष पण माझं चांगलंच गेलं. हे वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त. क्या बात आहे. कारण की जसं जसं लोकांनी त्या पदार्थाचा आस्वाद घेतला, त्यांना आवडलं, मला तसे फीडबॅक पण सगळ्यांकडून चांगलेच आले. आतापर्यंत सगळ्यांकडून मला फीडबॅक चांगलेच आले आणि या वर्षी मला अजून दुपटीने व्यवसाय करायचा आहे. हाच आमच्या दोघींचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. तर श्रोते हो, आपण दिवाळी विशेष फराळाची जी काही एक लज्जत असते आणि हे फराळ जर आपल्याला आपल्या आवडीचे हवे मिळाले तर आपल्याला किती आनंद होतो ना. आणि खरंच आपण सियाज रेसिपीच्या माध्यमातून सिया चव्हाण यांच्याशी हा सगळा संवाद साधत आहोत. सियाताई सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीची तुमच्याही घरात तितक्याच उत्साहाने लगबग सुरू असेल. कोणाची शॉपिंग चालली असेल, अर्थात घरातल्या लहानग्यांची कपडे आणि सगळ्या फटाक्यांची वगैरे शॉपिंग सुरू असेल, मोठ्यांची थोडी वेगळ्या प्रकारची शॉपिंग सुरू असेल, पण घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची मात्र अर्थात फराळ बनवण्याची लगबग सुरू असेल. तर या फराळासाठीच आज आपण काही संदर्भात त्याच्या संदर्भातल्या गप्पा इथे मारत आहोत आणि या सियाज रेसिपीमधून आपल्यासोबत सिया सुमित चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत. सियाताई सोबत आपण छान दिलेखोळ्यास गप्पा मारतोय. सियाज रेसिपीच्या माध्यमातून फराळ विषयक जवळपास 14 ते 15 पदार्थ जी आहे ते ताई बनवते आणि छान मोठ्या प्रमाणावरती ते सध्या विकते. तर ताई, दिवाळीचा फराळ म्हटला की बऱ्याच ठिकाणी अगदी फराळ इझिली अवेलेबल होतो. हो. पण सियाज रेसिपीजची खासियत काय? सियाज रेसिपीची खासियत म्हणजे ते लोकांना परवडणारं आहे. बाहेर जेवढं महाग मिळतं तेवढं माझ्याकडे तरी नाही मिळत. मी रिझनेबल रेट्स ठेवले आहेत जसे मग सगळ्यांना परवडतील. दुसरी गोष्ट घरगुती आहे.
बरोबर. बाहेर कोणतं तेल यूज केलं जातं, कोणतं तुपाच्या जागी डालडा यूज केला जातो, तसं नाहीये इथे. मी घरगुती म्हणजे त्याचा कोणालाही क्वालिटीमध्ये no क्वालिटीमध्ये compromise. पण काहीच नो कॉम्प्रोमाइज. मी Exactly. चांगलंच म्हणजे मी 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण चांगलं द्यायचं, बस बरोबर. माझा एवढाच हेतू आहे. क्या बात आहे. आणि आता दिवाळीचे पदार्थ म्हटले तर ताई ऑफकोर्स ते केवळ एकट्या दुकट्याने, आता म्हणजे आपल्या घरातला जर फराळ करायचा असेल तर आपण इतके थकतो. बरोबर आणि आहे. तुला तर आता सगळ्यांच्या घरचा फराळ करायचा आहे, मी असं बरोबर. म्हणेन, जेवढ्या Yes, yes. ऑर्डर्स आहेत तितक्या. हो, हो. बरं, तुम्ही हा स्वतः घरगुती घरातून सुरू केलेला व्यवसाय आहे, बरोबर. मग आता तू म्हण किंवा तुझ्या सासूबाई म्हण की कसं कसं मॅनेज करताय सगळं सध्या हे? सध्या तरी आता सगळं मी आणि आई तर हे बनवण्याच्या मागे असतो. बाकी पॅकेजिंग आणि डिलिव्हरी हे माझे मिस्टर करतात. क्या सुमित बात आहे. चव्हाण. माझे मिस्टर, कारण की त्यांचाही तेवढाच Support आहे. सपोर्ट आहे ह्या ह्याच्यामध्ये. कारण की त्या दोघांनी जर सपोर्ट नसता दिला तर मी हे करू नसती शकली. एक्झॅक्टली. त्यामुळे ह्या दोघांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. क्या बात आहे यार. म्हणजे मी खूप ठामपणे म्हणू शकते की जर एखाद्या स्त्रीला तिच्या सासरकडच्या कुटुंबांमध्ये जर सगळ्यांनी असा सपोर्ट केला ना, तर ती स्त्री खूप काहीतरी मोठा बदल घडवू शकते, नक्कीच, करू शकते, नक्कीच. घडवून आणू शकते. नक्कीच. जसं की एक सिया ताईमुळे सरिता काकूंना अर्थात तिच्या सासूबाईंना एक वाट मिळाली, रस्ता मिळाला आणि त्यांच्याकडे असलेले टॅलेंट जे आहे ते सियाताईच्या माध्यमातून पुढे आलं. हो. आणि त्याच्यामध्ये सियाताईच्या मिस्टरांनी तिला मदत केली. त्यामुळे हे टोटली एक फॅमिली पूर्ण सगळी इन्व्हॉल्व्ह झाली याच्यामध्ये. आणि मग आता सध्या तरी आतापर्यंत किती ऑर्डर्स तुझ्या बुक झाल्यात, काय अंदाज? आहे तरी 10-12 ऑर्डर्स माझे सध्या तरी बुक Book झाल्या झाल्या. आहे. हो. क्या बात. आणि अजून 8-1 दिवसामध्ये अजून त्याच्या डबल होती. डबल होते. Yes. येस, नक्कीच. आणि सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या पदार्थाला आहे? चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, बेसनचे लाडू. क्या बात आहे. सगळ्यात जास्त तर हेच पदार्थ आहेत. आता सध्या हे हो. बरे ताई, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या सगळ्या स्त्रियांना फराळ करणं पॉसिबल होत नाही, बरोबर आहे. तर मग अशा सगळ्या स्त्रियांसाठी तू कशा पद्धतीचे फूड किंवा कशा पद्धतीचे प्रोडक्ट जे आहेत ते अवेलेबल करून देतेस, किंवा त्या जे आहे त्यांची क्वांटिटी किती असते किंवा काय? त्यांना जसं पाहिजे, जसं त्यांना अर्धा किलो पाहिजे, 1 किलो पाहिजे, त्यांच्या क्वांटिटीनुसार मी त्यांना देते. येस. म्हणजे आणि आताच्या एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये बरेचसे वर्किंग वुमन्स आहेत ज्यांना वेळ खरंच मिळत नाही नाही. मिळत. हा. त्याच्यामुळे त्यांना जर काही पाहिजे असेल तर मी नक्कीच त्यांच्यापर्यंत माझे प्लस तू डिलिव्हरी सुद्धा करते. येस येस मी म्हणजे स्वतःच डिलिव्हरी करते. मी अजून तरी कुठे कुरिअर वगैरेने पाठवलेलं नाही. मी आतापर्यंत तरी स्वतःच जाऊन त्यांना डिलिव्हरी करते. येस. त्यामुळे एक जो ट्रस्ट आहे तो 100% हो, असणार आहे हो. आणि क्वालिटीमध्येही मॅटर नाहीये. त्यामुळे नाही. म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. नाही. त्यामुळे अर्थात ते लोक जे आहेत तेवढं प्रेम देत आहेत. हो. बरं, मी ताई तुझ्या स्टेटसला बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, लोक प्रचंड कौतुक करत असतात तुझ्या या सगळ्या पदार्थांचं. एक आपण मेहनत करत असतो आणि मेहनत करता करता ज्या वेळेला असे पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याला मिळतात, कसं वाटतं? खूपच छान वाटतं. म्हणजे मी सांगू पण नाही शकणार की खरंच हे म्हणजे हा म्हणतात ना की कधीच विचार नव्हता केलेला की मी पुढे जाऊन असं काहीतरी करेल. पहिली गोष्ट तर हीच आहे. दुसरी गोष्ट, पहिली माझी फॅमिली, माझा नवरा आणि माझ्या सासूबाई दोघं पण इतके सपोर्टिव्ह आहे. आज मी जे काही आहे ते त्यांच्या सपोर्टमुळेच आहे. कारण की जॉब करणं आणि प्लस हे सगळ्या गोष्टी करणं खरंच मला माझ्या एकटीने जमलं नसतं. बरोबर. 8 तासाची नोकरी करून मी येते, त्याच्यानंतर सुद्धा मला आयतं ताट मिळतं, हे फक्त केवळ माझ्या सासूबाईंमुळेच. क्या बात आहे यार. अशा सासूबाई सगळ्यांना मिळो. खरंच. आणि मला हे तूच नाही, हे सगळेच जण मला म्हणतात. सगळेच हेच मला म्हणतात की तुला क्या बात आहे. सासूबाई नाही तर तुझी आईच मला मिळालेली सिरियसली. आहे. पण मग तुझ्या त्या घरची काय रिॲक्शन आहे, फॅमिलीची, माहेरची? त्यांना तर खूपच कौतुक आहे. म्हणजे एवढं सगळं तू करतेस आणि प्लस फॅमिली पण एवढं सपोर्ट करते, त्याच्यामुळे ते पण खूप खुश आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सो गुड. बरं, मग तुझ्या म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एवढा सगळा फराळ आणि हे करता, मग कधी असं होतं का की आता पाहुण्यांना माहित झालं सियाज खूप छान रेसिपी, सियाजच्या सगळे पदार्थ चांगले असतात, आपण सियाकडेच जाऊया दिवाळीला, आपल्याला असंच खायला मिळेल. बरोबर. त्यांचं रिएक्शन कशा असतात की तू एवढे छान छान पदार्थ बनवतेस दिवाळीमध्ये? कसा माहोल असतो तुझ्या घरचा? माझ्या घरचा पण उलट मला माझ्या माहेरकडच्यांची पण बरेचसे ऑर्डर्स येते. क्या ते लोक बात पण आहे. असेच नाही घेऊन जातात. अरे, बरोबर. ते म्हणतात तू मेहनत करते, बिझनेस इज बिझनेस. हा, बिझनेस इज बिझनेस. बरोबर. तू मेहनत पण करतेस ना, तर त्याचं फळ पण तुला मिळालं पाहिजे. बरोबर. आणि तेही त्याचा आस्वाद घेऊन मस्त पोट भरून खाऊन जातात.
क्या बात आहे यार, मस्त. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एक टर्निंग पॉइंट येतो. कुठे बरोबर. त्या खाऱ्या शंकरपाळ्या केल्या आईंनी, हो. आणि कुठे तू त्या ऑफिसमध्ये नेल्यास, आणि Yes. कुठे हा सेल, आणि कुठे हे आता हे साम्राज्य वाढत वाढत चाललंय. ताई, जसं तू केवळ 1-2 पदार्थांवरून आता 14 पदार्थांपर्यंत Yes. आलेली आहेस. हो. पुढे काय विचार केलायस का स्वतःच्या ब्रँडला घेऊन, स्वतःच्या प्रॉडक्ट्सना घेऊन, किंवा तू जे काही आता काम करतेस त्याला अनुसरून? ऍक्च्युली आहे, म्हणजे आता हा बिझनेस जसा वाढत जाईल तशी माझी पण इच्छा आहे की एक स्वतःचं तरी छोटं मोठं तरी एक दुकान आमच्या नावाचं तरी ओपन क्या बात आहे. करायची एक इच्छा आहे. पण जो अजून थोडंसं ग्रोथ अजून चांगली मिळाली की नक्कीच पुढे काहीतरी मी याच्यामध्ये मला करायचं आहे. 100%. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की फक्त दिवाळीत नाही तर इतर वेळेला सुद्धा Yes. तुझ्याकडे लोक Yes. बऱ्याच गोष्टी हो, मागत असतात. तर नक्की. तो कसा अनुभव असतो तुझा? नाही, फक्त दिवाळी पुरतंच माझं हे नसते. मी 12ही महिने हे विकते. आणि मग फक्त दिवाळीमध्ये माझी क्वांटिटी 1-2 किलोची म्हणजे लोकांकडून ऑर्डर येते म्हणून. अदरवाईज माझे छोटे पाऊच जे असतात ते छोट्या बुकेसाठी, हो. जे छोटे छोटे पाऊच आहेत 20चे 30चे असे छोटे छोटे पाऊच मी घेऊन मी डेली प्रवास म्हणजे मी डेली विकते हे सगळं. ट्रेनमध्ये असू दे किंवा बसमध्ये असू दे किंवा इन जनरल कुठेही कोणी विचारलं तर मी ते विकते पाऊच. क्या बात आहे. ताई, यालाच अनुसरून एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं ना, कुठेतरी आपण म्हणतो की अरे मी नाही हे करणार. मी आता फॉर एक्झाम्पल तू स्वतः सांगितलंस तू मंत्रालयात मोठ्या ठिकाणी कामाला आहेस. त्यामुळे कुठेच त्या गोष्टीची एक अशी लाज न बाळगू देता तू बिनधास उतरलीस आणि ट्रेनमध्ये तर ट्रेनमध्ये, बसमध्ये तर बसमध्ये सुरुवात Yes, केलीस. yes. तर असाच काहीचा एक मेसेज जर द्यायचा झाला सगळ्या लोकांना की एक काम तर करायचंय पण लाज वाटते बऱ्याच लोकांना अशा सगळ्या गोष्टींची, तर त्यांना काय सांगशील? नाही, ऍक्च्युली लाज जर वाटली तर आपण कोणतंच काम करू नाही शकणार पहिली गोष्ट. Exactly. आणि आपण जे काम करतो ते असं काही लाजीरवाण्यासारखे नाहीच आहे काम. तर तुम्ही असं काम केलं तर तुम्ही कधीच पुढे जाऊन, आणि मेन लाज बाजूला ठेवून आपलं जे काही काम आहे ते आपण ठामपणे बिनधास्त राहून हे केलं पाहिजे. त्यात लाज काहीच नाहीये. बरोबर. बिनधास्तपणे आणि व्यवस्थित असं छान काम करायचं. एक्झॅक्टली. तर श्रोते हो, आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेली होती सिया सुमित चव्हाण. सियाज रेसिपीच्या माध्यमातून केवळ 1-2 वर्षामध्ये तिने आतापर्यंत बराच तिचं साम्राज्य आहे त्याचा विस्तार केलेला आहे. खरं तर लाडू, चकली, करंज्या आपल्या प्रत्येकाच्या घरी बनत असतील, पण बऱ्याच वेळेला असं होतं की सध्या जे काही धकाधकीचं जीवन झालंय, आपल्या घरातली आई, काकू, आजी आपल्या सगळ्यांना पॉसिबल होत नाही फराळ करायला. तर मग अशा वेळेला सियाज किचन सारख्या, सियाज रेसिपी सारखे काही असे चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या खास त्यावेळेला असं वाटतं की वाव, हे आहेत म्हणून मला एक घरगुती फराळांचा आस्वाद घ्यायला मिळतोय. आणि आज त्याच घरगुती फराळांच्या माध्यमातून सियाज रेसिपीज ज्या आहेत त्या सगळ्यांच्या घराघरात पोचलेला आहे. तर पुन्हा एकदा सियाताई, तुझे आणि काकूंचे आता सरिता चव्हाण यांचे मी खूप मनापासून आभार. आणि त्याचबरोबर तुमच्या दोघींनाही भरभरून शुभेच्छा. सुमित दादाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही इतकं सगळं छान काम करताय आणि मुळात तुम्ही जे आहे ते असं सगळ्यांसमोर आहे की काहीच मॅटर न करता चांगलं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करताय. तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. जाता जाता काय सांगशील, दिवाळी निमित्त काय शुभेच्छा देशील सगळ्यांना? दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भरभरून मला यावर्षी ऑर्डर द्या. तुम्हाला सगळ्यांना मी चांगले पदार्थ खाऊ घालेल एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच. तर हेल्दी खायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट विथ सियाताई. आणि नक्कीच. तर पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. दिवाळी येऊ घातलेली आहे. दिवाळी निमित्त जर तुम्हाला काही असे छान ऑर्डर्स करायचे असेल तर तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला सियाताईपर्यंत नक्की पोहोचवू. तर याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आणि फराळाची चिंता आता सोडून द्या. तर याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.